नमस्कार मित्रांनो, गावाकडच्या गमती जमती या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, मागच्या भागात आपण सांदनदरीची सफर बघितली आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोकण कडा आणि सनसेट पॉइंट पाहणार आहोत। तसेच तळ्याकाठच्या नाईट कॅम्पिंगचा अनुभव घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघत राहा। रस्त्याची चढण चढून आम्ही सनसेट पॉइंटकडे निघालेलो आहोत। सनसेट पॉइंटला पोहोचण्यासाठी आम्हाला 10 मिनिटे लागतील। तर बघू शकता इथला नजारा। हा नजारा बघून माझा सारा थकवाच दूर झाला आहे। तर सूर्यास्त व्हायला अजून 15 मिनिटे बाकी आहेत। खोल असा कोकण कडा आणि उंच उंच अशा सह्याद्रीच्या पर्वतरांगा सूर्यास्तामुळे लालसर दिसत होत्या। तर आता आपण पोहोचलेलो आहोत रिव्हर्स फॉलला सनसेट बघण्यासाठी। तुम्ही इथलं लोकेशन, इथला व्ह्यू बघू शकता, किती छान आहे। सह्याद्रीच्या या पर्वतरांगातील महत्त्वाचे 3 डोंगर आहेत। एखादा वयस्कर व्यक्ती झोपलेला आहे अशा आकाराचा हा डोंगर आजोबांचा डोंगर नावाने ओळखला जातो। त्याच्याच बाजूला एखाद्या छोट्या मंदिराच्या आकाराचा हा डोंगर म्हणजेच रतनगड होय। आणि त्याच्याच बाजूला असलेला एखादा लाकडी खुंट्यासारखा दिसणारा खुट्टा डोंगर आहे। खरंच निसर्ग खूपच सुंदर आहे, फक्त आपण वेळ काढून बघायला पाहिजे। तर मित्रांनो, आता आम्ही चाललेलो आहोत सनसेट पॉइंटकडे। रिव्हर्स फॉल पासून सनसेट पॉइंट अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावरती आहेत आणि आता थोड्याच वेळात सूर्यास्त होणार आहे। खरे तर आपण MTDCचे आभार मानायला पाहिजेत। खोल अशा दरींपासून पर्यटकांचे संरक्षण व्हावे म्हणून त्यांनी सर्व ठिकाणी लोखंडी ग्रिल बांधले आहेत। तरीही इथे येणाऱ्या पर्यटकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी। कड्यांच्या जास्त कडेला जाण्याचा प्रयत्न करू नये। बघू शकता मित्रांनो, आपण सनसेट पॉइंट पर्यंत पोहोचलेलो आहे आणि इथे बघू शकता आता सनसेट व्हायलाच आलेला आहे। तर मित्रांनो, सूर्यास्त बघण्यात खरंच गंमत आहे बरं का। 15 मिनिटांपूर्वी अगदी मोठा दिसणारा सूर्य आता छोटा छोटा दिसत आहे। तर आता तुम्ही बघू शकता, जसजसा सूर्यास्त होत चाललेला आहे तसतसा सूर्य अर्धा अर्धा होत चाललेला आहे। आणि आता सूर्य अगदी 1/4 दिसत आहे।
काही वेळेनंतर सूर्य अगदी हवेत विसरल्यासारखा दिसेनासा झाला आहे. बारीक नको करू कारण दिसणारच नाही डायरेक्ट. तर मित्रांनो आता सनसेट पूर्णपणे घराच्या दिशेने बघू शकता. आता इथे अंधार झालेला आहे. आरतीने घेतला एवढासा कढीपत्ता. सम्यकने पूर्ण रस्त्यात खूप त्रास दिलेला आहे, त्याच्यामुळे जास्त काही व्लॉग दाखवता नाही आला. सम्यक अजूनही रडतोय. मस्त अशी हवा सुटली इथे. संध्याकाळचे 6:30 वाजत आलेले आहेत. घरी जाता जाता अंधार होतोय आणि तिथे तुम्हाला एक छोटंसं देऊळ दिसतंय. ते सिद्धेश्वर देवाचं एक छोटंसं देऊळ आहे. अजून आम्हाला घरचा रस्ता आमचा खूप लांब आहे. खूप लांबवर जायचं, आम्हाला अंधार होईल घरी जाऊस्तवर. आपल्या बाईक जवळ आता पोहोचलेलोच आहोत आपण. तर मित्रांनो आपण आता सांदनदरी आणि सनसेट बघून घरी पोहोचलेलो आहोत. रिव्हर्स फॉल वगैरे सगळं बघून आपण मस्तपैकी घरी पोहोचलेलो आहोत. आणि आता आपण हे बघा, ही आमची ही परी आणि हा सम्यक. सम्यक हाय बोल. हाय. हे बाय बाय बाय. सम्यक रडत होता आणि आता सम्यक खेळतोय मस्तपैकी. थोडं थोडं रडणं त्याचं चालूच आहे. तर ही आहे आमची परी. मस्त परी जीभ दाखवते. परी फ्लाइंग किस दे. सम्यक हाय बोल. तर आपण आता जेवण खाऊन करून जाणार आहोत कॅम्पिंगला. तर घरचेच टेंट आहेत, मस्त तिकडे मजा मस्ती करूयात. चला बाय 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 करा. बाय सम्यक. बाय बाय कर. आता आमची नाईट कॅम्पिंगची तयारी चालू झालेली आहे. तर मॅट आणि टेंट घरचेच आहेत. येथे दाजी आणि मिस्टर पुढे जाऊन टेंट रेडी करणार आहेत आणि आम्ही जेवण तयार करून मग आम्ही जाणार आहोत. तर मित्रांनो आम्ही आता इथं कॅम्पिंगसाठी आलेलो आहोत. बघू शकता आता मस्तपैकी शेकोटी केली आहे. आम्ही आता इथे मस्तपैकी नाईट डिनर करणार आहोत. आपलं सम्यक टेंटमध्ये बसलेला आहे. सम्यक हाय. थंडी लागते. आरती कसं वाटतंय. छान वाटतंय. सम्यक लाईट लाईट लाईट. तर बघू शकता आपण तळ्याच्या शेजारी मस्त कॅम्पिंग केलं आहे आणि आता खूप मज्जा करणार आहोत. तुम्हाला इथून तळ दिसत नसेल पण आम्ही टॉर्च मारलाय. बघू शकता पाणी दिसतंय मस्तपैकी. आपण सकाळी तिथे फोटोशूट केला होता. आजूबाजूने पूर्ण अंधार आहे आणि आता आम्ही मस्तपैकी शेकोटी बसून डिनर करणार आहोत. बिर्याणी, गरमागरम बिर्याणी बनवलेली आहे माझ्या बहिणीने. तर कसं फील होतंय तुम्हाला पण नक्कीच साम्राटला व्हिजिट करा मित्रांनो. तर चला तर आपण आता डिनर करायला जाऊया मस्त. तुम्ही पण या बिर्याणी खायला. तुम्ही जर जंगलात कॅम्पिंग करत असताना शेकोटी पेटवणार असाल तर एक काळजी नक्कीच घ्या. शेकोटी पेटवण्याआधी शेकोटी भोवतालचे गवत जाळून टाका, जेणेकरून शेकोटीमुळे जंगलात वणवा लागणार नाही. किंवा आसपास जर दगडगोटे असतील तर शेकोटी भोवती त्यांचे रिंगण तयार करून घ्यावे. तर रात्रीच्या जेवणासाठी आम्ही स्वयंपाक हा घरूनच करून आणलेला आहे बरं का. फक्त काही मासे जे आम्ही काल पकडले होते ते मस्त मॅरिनेट करून आणलेले आहेत.
आणि ते छान अशा पळसाच्या पानात गुंडाळून शेकोटीवर भाजत आहोत. पळसाची पाने आम्ही बाजूलाच असलेल्या झाडांची तोडलेली आहेत बरं का, आणि तळ्याच्या पानात छान अशी धूळ घेतलेली आहेत. 10 मिनिटात मासे भाजून तयार झालेले आहेत. पळसाच्या पानात मासे भाजल्याने त्याला एक छान असा वास येत आहे आणि चवीलाही खूप छान लागत आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला पण जर पॉसिबल असेल तर नक्की हे ट्राय करून बघा, आणि जर कोणी ट्राय केलेले असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर येथे आपली आरती मासे टेस्ट करत आहे आणि तिच्या स्माईलवरून कळतच आहे की तिला मासे किती आवडलेले आहेत. तर आता आम्ही कॅम्पिंग डिनर करायला बसलेलो आहे. मस्तपैकी गरमागरम बिर्याणी आणि शेकोटी. आरती, बिर्याणी कशी झाली आहे? मोठ्याने बोल. मला भूक लागली त्यामुळे दिस इज द डिलिशियस मील. सुटलं का मग मित्रांनो तोंडाला पाणी? पळसाच्या पानातील फ्राय केलेला चिलापी मासा, स्प्राइट आणि कॅम्पिंग, क्या बात है. तळाकाठची थंड हवा, गरमागरम जेवण, शेकोटी आणि आवडती माणसं यामुळे जेवण नेहमीपेक्षा जरा जास्त चांगलं झाले. आम्ही सर्वांनी मस्त गप्पा मारत जेवणाचा आनंद घेतला. सम्यक सुद्धा खूप खुश आहे. जेवण झाल्यानंतर तो पण छान खेळायला लागला आहे. आपण असेच जंगलात फिरत असताना पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे, नाही का? जितकं शक्य होईल तितकं वेस्टेज प्लॅस्टिक सोबत आणायचे टाळावे. तर तुम्ही बघू शकता आपण जेवणासाठी पेपर प्लेट वापरले आहेत, तसेच पेपर बॅगचाही वापर केला आहे. जेवण व इतर साहित्य आणण्यासाठी आपण कापडाच्या पिशवीचा वापर केला आहे. तसेच पाणी पिण्यासाठी यूज अँड थ्रोचे प्लॅस्टिक ग्लास वापरण्याऐवजी रियुजेबल ग्लास वापरले आहेत. त्यामुळे प्रत्येकाने किल्ले किंवा जंगलात फिरताना पर्यावरणाचे नुकसान होणार नाही याची काळजी नक्कीच घ्यावी. शेकोटीचा असा माहोल असल्यामुळे रील्स बनवणं हे तर मस्टच आहे, नाही का? त्यामुळे आम्ही छान छान रील्स पण बनवलेले आहेत. तर मित्रांनो, आता रात्रीचे 1:15 वाजलेला आहे, तरी आमची शेकोटी अजून चालूच आहे.
आरती पण बसली माझ्यासोबत, बाकीचे झोपून गेलेत. बघू शकता वरती तुम्हाला चांदण्या दिसत आहेत का, नाही दिसत ते. तुम्हाला दिसत नसतील पण आता वरती खूप मस्त चांदण्या दिसत आहेत मस्तपैकी. मित्रांनो, हे जे कॅम्पिंग दिसतंय मागं ते टेंट वगैरे सगळा आपल्या घरचाच आहे. तर तुम्हाला कधीही रंधा फॉल, भंडारदरा, रिव्हर्स फॉल, सांदनदरीला यायचं असेल, साम्रदला फिरायला यायचं असेल तर मी पण कोणाला नाईट कॅम्पिंगसाठी, जेवणाच्या व्यवस्थेसाठीही जर लागत असेल इन्फॉर्मेशन असेल तर नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता. थँक्यू. चला तर आपण आता शेकोटी विकेटी करून झालेली आहे. रात्रीचे 2 वाजले आहे आणि आता सम्यक तिकडे बघ, सम्यक आणि आम्ही मस्त झोपणार आहे. तर आपण भेटूया उद्या सकाळी. गुड नाईट. सम्यक आता उठलेला आहे. गुड मॉर्निंग सम्यक, गुड मॉर्निंग. पुढे जा, पुढे जा. सम्यक गुड मॉर्निंग बोल. ए गुड मॉर्निंग बोल. गुड मॉर्निंग. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आता सकाळ झालेली आहे आणि रात्री मस्त मज्जा आली खूप ते कॅम्पिंग करायला. तर बघू शकता आपलं छोटंसं तलाव किती मस्त दिसतंय सकाळी सकाळी. चला आपण जवळ जाऊया. तिथे मस्त ऊन पडलंय सकाळी सकाळी, थंडी पण खूप वाजते. खूप मस्त वाटतं इथे कॅम्पिंग वगैरे करायला. तर मित्रांनो, सनराईज आणि छान असं लोकेशन असल्यामुळे आम्ही काही रील्स शूट केले आणि तुम्ही बघू शकता छान छान असे फोटो सुद्धा काढलेले आहेत. आता सकाळचे 8 वाजलेले आहेत, त्यामुळे आता आपण घरी निघालेलो आहोत. तर मित्रांनो, आपला हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. थँक्यू. तर चला भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.